नमस्कार, मी ऋतुजा विलास कदम आपल्या सर्वांचे विश्ववेद आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. विश्ववेद आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपण विविध आजारांविषयी माहिती घेत असतो, चर्चा करत असतो. तर आज आपण श्वित्र या त्वचा विकाराबद्दल माहिती घेणार आहोत. श्वित्र म्हणलं की समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, त्याचे हेतू कारणे विविध आहेत. तसेच त्याच्याविषयी खूप मिसअंडरस्टँडिंग देखील झालेलं आहे. तर आज आपण आयुर्वेदामध्ये श्वित्र या त्वचा विकाराबद्दल काय कारणे आहेत, काय हेतू आहेत, त्याची चिकित्सा काय आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ते सर्व चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत वैद्य प्रमोद उपाध्याय सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वप्रथम मी तुम्हाला श्वित्र कोड या व्याधीबद्दल थोडक्यात माहिती सांगते. तर श्वित्र म्हणजे काय आहे तर कोड, आणि मॉडर्नमध्ये याला आपण विटिलिगो म्हणतो. तर या व्याधीविषयी आपण सविस्तर माहिती सरांकडून घेऊया. त्याआधी मी तुम्हाला सरांविषयी थोडक्यात परिचय करून देते. वैद्य प्रमोद उपाध्याय सर गेले 20 वर्ष झाले श्री विश्ववेद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व पंचकर्म सांगली येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. सरांनी सामाजिक क्षेत्रात देखील खूप चांगले काम केलेले आहे. गेले 20 वर्ष झाले सरांनी हजारो रुग्णांना रुग्णसेवा दिलेली आहे. कोविडच्या काळामध्ये देखील सरांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारे आयुर्वेदिक विद्यार्थी हे शिकून आयुर्वेदिक प्रॅक्टिस जी आहे ती यशस्वीरित्या करत आहेत. या सर्वांसाठी सरांना नॅशनल बेस्ट आयुर्वेदिक पंचकर्म प्रॅक्टिशनर या अवॉर्डने सन्मानित देखील केलेले आहे. तर जास्त वेळ न घालता आपण आज आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर नमस्कार सर. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की श्वित्र म्हणजे काय, आणि श्वित्राचे आयुर्वेदामध्ये लक्षणे काय आहेत, हेतू काय आहेत, आणि त्याचं कसं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये. हो, आत्ताच जसं तुम्ही सांगितला की श्वित्र म्हणजे आपण जनरलाइजली बघतो की ह्याला कोड म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की ह्या आजारामध्ये आता कसं असतं की ह्याच्या लक्षणामध्ये आपल्याला आता सगळ्यांना माहीत आहे की पहिल्यांदा काहीतरी एखादा पांढरा चट्टा येतो, हे होतं, आणि हळूहळू ते थोडंसं मोठं होतं, हे होतं, आणि ते पूर्ण व्हाईटिश म्हणजे एकदम शुभ्र पांढऱ्या रंगाचं ज्यावेळेला एखादा चट्टा उठतो, हे होतं. तर ते जे काय आहे तर त्याला आपण विशेषतः कोड म्हणतो. मग ते आता कसं आहे की शरीराच्या बऱ्याच वेगवेगळ्या भागावर कुठेही उठू शकतं. म्हणजे काही जणांना डोक्यात असतं, काही जण चेहऱ्यावर उठतं, काही जणांना हातावर उठतं, पोटावर उठतं, पाठीवर उठतं, पायावर उठतं, बऱ्याच सांध्यांच्यावर उठतं, हे होतं. तर ते वेगवेगळ्या आकाराचे चट्टे उठणं पांढऱ्या कलरचे विशेषतः. आता कसं आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे पांढरे चट्टे वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा उठतात. आता त्यातले काही प्रकार तुम्हाला सांगतो. म्हणजे विशेषतः कसं होतं की हे पांढरे चट्टे जे उठत आहेत तर ते काही मुलांना, म्हणजे विशेषतः लहान मुलांच्यामध्ये किंवा यंग एजेसमध्ये बऱ्याच काही मुलांच्यामध्ये विशेषतः काय होतं की त्यांच्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कृमी असतात, हे असतात. म्हणजे वर्म इन्फेस्टेशन म्हणतो आपण त्याला, किंवा अगदी आपण साध्या भाषेमध्ये त्याला जंत म्हणतात. तर वेगवेगळ्या पद्धतीचे पोटामध्ये जंत असल्यामुळं तर त्यामुळं सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये किंवा मुलांच्यामध्ये चेहऱ्यावर थोडंसं डिस्कलरेशन दिसतं, म्हणजे पांढरटपणा दिसतो, हे होतं. किंवा काही मुलांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता खूप असते, हे असते. तर कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे बरीच मुलं माती खाणं, अंगारा खाणं, कडू पेन्सिल खाणं, किंवा काही मुलांच्यामध्ये रक्त खूप कमी असतं तर त्यांच्यामध्ये सुद्धा पांढरटपणा किंवा भेकवर्णता दिसते, पण ते पूर्ण पांढरट नसतं. म्हणजे जसं मी सांगितलं ना, शुभ्र पांढऱ्या वर्णाचे डिस्कलरेशन्स असतात, हे असतात. तर ते श्वित्र असतं, म्हणजे ते कोड असतं. आणि ह्या इतर आजारामध्ये जे काही पांढरे चट्टे येतात तर ते खूप माइल्ड कलरचे आणि थोडेसे ग्रेइश कलरचे असतात. म्हणजे बेडूक असतो ना, बेडकाचा जो उलटा, आपण जर बेडूकला उलटं केलं तर त्याचा जो काही कलर आहे तर त्या कलर जे काही थोडंसं त्याच्यामध्ये ग्रेइश कलर असतो किंवा त्याला भेकवर्णता म्हणतात. तर ते विशेषतः रक्त कमी झाल्यामुळं किंवा कॅल्शियम कमी झाल्यामुळं तसे थोडेसे पांढरे चट्टे काही मुलांना दिसतात. तर ते विशेषतः कृमी असणं, कॅल्शियम कमी असणं, रक्त कमी असणं, ह्यामुळं सुद्धा असे पांढरे चट्टे असू शकतात. त्यामुळे ते लगेचच कोड आहे असं त्याचं नामकरण करू नये किंवा त्याचं निदान करू नये. तर श्वित्र ह्या आजारामध्ये विशेषतः पहिलं काही हे असेल, लक्षण असेल तर ते पांढरा, अगदी फटफटीत पांढरा, हे तर
चंद्राच्या कलरचा किंवा आपण एखादं तुरटी म्हणतो तर तुरटीच्या कलरचा किंवा आपण थर्माकोलचा, तसं एकदम पांढरं फटफटीत कलरचे चट्टे शरीराच्या वेगवेगळ्या भागावर उठतात आणि त्याला हा कोड असं संबोधलं जातं किंवा स्वित्र असे म्हटले जातं. तर पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं की ह्या संबंधी थोडेसे गैरसमज होते की पूर्वी कसं होतं की मग हा काहीतरी पापी माणूस आहे किंवा ह्यानं काहीतरी घोर पाप केले किंवा त्याला काहीतरी आपण हे काहीतरी दैवी करणीतून निर्माण झालं आहे. तर असे खूप गैरसमज होते आणि त्यातून हे निर्माण होतं म्हणून लोक त्याला वाळीत टाकत होते किंवा त्याच्याशी बोलू नये, त्याच्याशी संबंध ठेवू नये. तर ह्या बाबतीत पूर्वीच्या काळात असं होतं. पण आत्ताच्या सायन्स अनुषंगाने आणि आयुर्वेदामध्ये पण असं कुठं काही सांगितलेलं नाही आहे की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असे काही कारणं घडतात आणि त्या ह्याच्यामुळं कोड होतो किंवा हे होतं. तर तसा कुठंही संबंध त्याचा नाही आहे. आणि त्याची म्हणून आपण पहिल्यांदा त्याची कारणं काय आहेत ते बघूया, म्हणजे मग त्याचं नेमकंपणानं लक्षात येईल. आता कसं आहे की लहान मुलं आहे, एखादं 2 वर्षाचं आहे. आता आमच्याकडे येणारे पेशंट हे 4 वर्षाचे आहेत, 6 वर्षाचे आहेत, 7 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत, 14 वर्षाचे आहेत, 20 वर्षाचे आहेत, काही जण 25 वर्षाचे आहेत, काही जण 35 वर्षाचे आहेत. तर सगळ्या वयोमानामध्ये किंवा वयामध्ये हे कोड निर्माण होऊ शकतात. पहिले म्हणजे हे होतात. तर हे कुठल्याही एज ग्रुप्समध्ये होतात. तर वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये वेगवेगळे कारणं त्याच्यामध्ये असू शकतात हे असतात. तर त्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं कारण सगळ्यात हे आहे तर दही जास्त प्रमाणात खाणे, रोजच्या रोज खाणे किंवा एकदम खूप जास्त प्रमाणात खाणे. त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण जे आहे ते मीठ खूप प्रमाणात खाणे हे एक आहे. त्याच्यानंतर तळलेले तिखट पदार्थ जे आहेत तर ते खूप प्रमाणात खाणे आहे. त्याच्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत तर ते खूप प्रमाणात खाणे आहेत. कारण त्याच्यामुळं काय होतं की शरीरामध्ये अवरोध थोडासा निर्माण होतो आणि जे पोषक घटक काही वेळेला त्वचेच्या रंगासाठी जे काही घटक आहेत शरीरातले तर ते घटक तिथंपर्यंत त्वचेपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे पांढरा डाग निर्माण होतो हे होतं. दुसरे आयुर्वेदामध्ये अजून काही जी काही कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये मासे जास्त खाणं, म्हणजे त्वचा रोग होणारी जी काही कारणं आहेत त्याच्यामुळे सुद्धा स्वित्र होऊ शकतोच सगळ्या. तर त्याच्यामध्ये मासे खूप खाणं आहे. त्याच्यानंतर विरुद्ध आहार सांगितला आहे, म्हणजे गार आणि गरम एकत्र खाणं. त्याच्यानंतर गोड पदार्थ आणि मिठाचे पदार्थ एकत्र खाणं, दूध आणि फळं एकत्र खाणं, दूध आणि मिठाचे पदार्थ एकत्र खाणं हे होणं. त्याच्यानंतर उलटी जे येत असते तर उलटीचा वेग रोखणं, म्हणजे उलटी होऊच द्यायची नाही, ते रोखून धरायचं. किंवा शरीरातले जे काही मळ आहेत म्हणजे संडास आहे, लघवी आहे किंवा एखादं पाद आहे तर ते शरीरात बाहेर सोडायचं नाही, तर त्याला रोखून धरण्याची काही जणांना सवय पडते. कामानिमित्त असेल किंवा काही वेळ मी नंतर जातो, मी काहीतरी लोळत पडलो आहे असं होऊन ते रोखण्याची सवय असते. किंवा उलटीसुद्धा आजकाल डॉक्टरसुद्धा काय होतं की उलटी न होणारी गोळी देतात हे असतात, म्हणजे उलट्यासारख्या थोड्याशा जरी झाल्या तर लगेच गोळी घेतो आपण. तर ते दोष बाहेर पडत नाहीत आणि ते दोष शरीरात साठून तर ते दोष निर्माण करून त्वचारोग निर्माण करतात आणि त्यात विशेषतः हा स्वित्र जास्त करून घडू शकतो हे होतं. आणि त्याच्यानंतर उडीद जास्त खाणं हे आहे. तर असे हे आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे आता कसं आहे की मी जसं सांगितलं दुग्धजन्य पदार्थ त्याच्यामध्ये श्रीखंड जास्त खाणं, बासुंदी जास्त खाणं, काही प्रमाणातले गोड पदार्थ जास्त खाणं किंवा एखाद्या रसाचंच सेवन जास्त करणं, म्हणजे एखादा गोडच जास्त खातो, एखादा नुसतं तिखटच खातो, एखादा नुसतं आंबटच खातो. तर ह्या कारणामुळे सुद्धा स्वित्र होऊ शकतो हे. म्हणून त्यात सांगितलं की मी पहिल्यांदा मीठ जास्त खाणं आहे, पण काय ह्याच्यामध्ये गोड प्रमाणातलं खूप खाल्ल्यामुळे सुद्धा एक प्रकारचा चिकट द्राव तयार होतो, त्याला आपण आयुर्वेदामध्ये क्लेद म्हणतो. तर ते क्लेद सगळ्या ठिकाणी जाऊन अवरोधित करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याची त्वचेची परिपोषकता जी असते ते नॉर्मल कलरचे जे काही कलर निर्माण करण्यासाठी रक्तातील जे काही घटक आहेत ते तिथं पण पोचत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा हा स्वित्र घडतो. त्यामुळं आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये खूप हे वेगवेगळ्या पद्धतीची कारणं आयुर्वेदामध्ये संपूर्णतः त्याच्यामध्ये वर्णन करून ठेवलेली आहेत हे असतात. फक्त कसं असतं की आयुर्वेदामध्ये 1-2 कारणं अशी सांगितलेली आहेत, म्हणजे आपण मोठ्यांचा अपमान करणं, आपल्या गुरुजनांचा अपमान करणं, तर अशा पद्धतीची काही जी पापकर्म आहेत त्याच्यामुळं सुद्धा स्वित्र होऊ शकतो असं सांगितल्यामुळे काही वेळेला थोडासा तो गैरसमज असू शकतो. पण फक्त ते तेवढंच सांगितलं आहे की चुकीच्या पद्धतीनं वागू नये, आपण धर्माप्रमाणे वागावं, अधर्मानं वागू नये, त्यामुळं सुद्धा काही त्वचारोग होऊ शकतात. तर हे त्यातलं छोटंसं कारण आहे आणि ते फक्त 2-3% लोकांच्यामध्ये दिसू शकतं
हे आहे. पण महत्त्वाची कारणं हे खाण्यापिण्यातून. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की विरुद्ध आहारामध्ये आपण कसं असतं की एकदम खूप गरम ह्याच्यात जातो, बाहेर खूप आता 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण घरात आलो आणि एकदम AC लावला तर 18 डिग्री टेम्परेचर असतं. तर हे 18 डिग्री टेम्परेचर एकदम सडन एवढा चेंज आहे, त्यामुळे ते रंध्र एकदम आकुंचन होतात आणि शरीरात त्वचेमध्ये असे काही बदल होतात की त्यामुळे पांढरा कलर यायला लागतो. त्यामुळं शीत उष्ण क्रमसेवनात म्हणजे थंड आणि गरम एका वेळेला, मग आपण कसं असतं की गरम गरम एकदम जेवतो आणि वर एकदम गारगार आईस्क्रीम खातो किंवा गारगार कोल्ड्रिंक्स पितो. तर ही सुद्धा कारणं विशेषतः स्वित्रामध्ये आपल्याला खूप बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं ही कारणं आपण समजून घेतली पाहिजेत आणि ह्या कारणांचा आपण म्हणजे हे कारणं घडून येतात अशा पद्धतीनं. आता कसं असतं की कुठलीही गोष्ट म्हणजे आता कसं आहे, मी दही सांगितलं म्हणजे दही खायचंच नाही असं नाही आहे. दही खूप प्रमाणात आणि वारंवार जास्त प्रमाणात खाणे, तर हा त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला त्या म्हणजे लक्षात येतील. नाहीतर एखादी गोष्ट खायचीच नाही असं नाही आहे. मीठ खाणं हे आहे काय, वर्ज आहे काय, तर नाही, मीठ खाणं योग्य आहे, योग्य प्रमाणात खाणं आणि जास्त प्रमाणात एकदम जास्त प्रमाणात खाणं, ह्यामुळे हे आजार घडतात. वारंवार खाणं आणि जास्त प्रमाणात खाणं हे दोन गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आहेत. तर ही कारणं आणि त्याची लक्षणं आयुर्वेदामध्ये अगदी विस्तृत पद्धतीनं सांगितलेली आहेत. सर, पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या लक्षणांवरून आपण श्वित्र आणि अन्य त्वचा विकार यामध्ये डिफरन्शिएट करतो, किंवा श्वित्रामध्ये अनुवंशिकता किंवा हेरिडिटरी असते का? हा चांगला प्रश्न आहे तुमचा की बऱ्याच वेळेला आता कसं मी आता जसं सांगितलं तुम्हाला की काही घटकांची कमतरता म्हणजे जसं व्हिटॅमिन D आहे, कॅल्शियम आहे किंवा लोह घटक कमी आहे, त्यामुळे सुद्धा त्वचा बऱ्याच वेळेला पांढरी दिसते. आणि हे सोडून आता कसं आहे की इतर त्वचा रोग आहेत ज्याच्यामध्ये पांढरटपणा पण येऊ शकतो थोड्याफार प्रमाणात. तर ती काही असे काही आजार सांगितलेले आहेत पण खूपसे असे दिसत नाहीत. म्हणजे आता कसं आहे की एखाद्या ठिकाणी खूप काळसरपणा आला आहे आणि खाजवतंय, हे होतं आहे, किंवा त्याच्यावर पुटकुळे आल्या आहेत, हे आल्या आहेत, किंवा फंगल इन्फेक्शन झालं आहे आणि त्यालासुद्धा टिपिकल अशी पांढरी बॉर्डर असते, हे असतात त्याचे असे वेगवेगळे हे असतात, म्हणजे त्याचे आपण अमिबे म्हणतो की नाही, त्यात तसे ते वेगवेगळे इरेग्युलर आकाराचे त्याला कडा असतात, हे असतात. तर तसं ते आजार येतात, हे होतात. पण ह्याच्यामध्ये काय स्वित्र जे आहे त्याला काय आकार उकार नसतो. ह्यातलं मेन लक्षण एकच आहे की प्रचंड प्रमाणात पांढरटपणा येणे हे असणार आणि त्वचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेच जाणवतं की हे वेगळं आहे, हे होतं. तर इतर आता कसं आहे की सोरेसिस आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा लालसरपणा येतो आणि त्याच्यावर पांढरट पापुद्रा येतो, कोंडा पडल्यासारखं वाटतो. तर हे सुद्धा त्याच्यावर पांढरटपणा असतो पण ते कोंडा असतो, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ते घासलं की ते कोंडा पडतो. पण स्वित्रामध्ये असं काही वर त्याला हे नसतं किंवा त्वचेला त्याच्यामुळं सूज येते किंवा त्वचा त्यामुळं हे होते, असं काही त्याच्यामध्ये नसतं. फक्त त्याच्यामध्ये खाज नसते, हे नसते, फक्त ते पांढरे डाग असतात. तर हे त्वचा रोग आणि स्वित्र ह्याच्यामध्ये हे डिफरन्शिएशन आहे की ह्याच्यामध्ये खाज नसते, ह्याच्यामध्ये लालसरपणा नसतो, ह्याच्यामध्ये सूज नसते, ह्याच्यामध्ये असा पापुद्रा येणं किंवा त्वचेपेक्षा ते जाड आहे असं पण जाणवत नाही. बऱ्याच त्वचा रोगामध्ये तुम्हाला जाणवतं की वर काहीतरी जाडसरपणा आला आहे मला, तर असं कुठलंही लक्षण स्वित्रामध्ये नसतं. फक्त हे त्वचा आणि त्या ह्याच्यामध्ये काय फरक असतो की ते फक्त पांढरं दिसतं. नॉर्मल त्वचा, नॉर्मल जी काही कलर आहे आपला प्रत्येकांचा हे आहे, तर तो कलर तो सोडून तो पांढरटपणा जास्त दिसतो. म्हणजे एखादा पेशंट खूप गौरवर्णीय आहे, म्हणजे तो गोरा आहे पण तरीसुद्धा त्या गोऱ्या वर्णापेक्षा सुद्धा पांढरटपणा त्या वेगळा त्याचा दिसतो. तर हे त्याचं समजून म्हणजे आपल्याला ओळखण्याचं एक साधन आहे. तर दॅट इज हे. मग त्याच्यामध्ये ॲलोपॅथिकमध्ये विटिलोगो म्हणून सांगितलेलं आहे. तर मेलॅनिन म्हणून एक घटक आहे हे, की जे आपल्या शरीराला नॉर्मल एक कलर देत असतो, हे होत असतो. मग आपण बघतोय की म्हणजे अमेरिकेतले लोक कसे आहेत, लंडनमधील लोक कसे आहेत, न्यूझीलंडमधली लोक कसे आहेत, ऑस्ट्रेलियामधली कसे आहेत, भारतातली लोक कसे आहेत, आफ्रिकेतली लोक एकदम काळसर आहेत, हे आहेत. तर हा कलर प्रत्येक ठिकाणी हे आहेत. म्हणजे एकदम गौरवर्णापासून हे वेगवेगळे कलरेशन्स आपल्याला किती वेगवेगळे कलर्स दिसतात, हे होतात. म्हणजे अतिउच्च गोरा आणि अतिउच्च काळा हे कलर हे मेलॅनिनमुळे आपल्याला ते मिळत असतं. आणि ते मेलॅनिनचं घटक त्या त्वचेला जर मिळालं नाही व्यवस्थित तर ते डिस्करेशन देऊन ते एकदम पांढरं होतं, हे होतं. तर मेलॅनिन हे महत्त्वाचं घटक आहे की ज्यामुळं ते कमतरता येते आणि हे होते. पण आयुर्वेदाच्या अनुषंगाने ते घटकच पोचत नाही, कारण ह्या सगळ्या कारणांच्यामुळे आपल्याला ते घटक पोचत नाही, त्यामुळं हा आजार
घडतो. तर हे त्याची एक आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा आपल्याला त्याचं डिफरन्शिएशन करण्यासाठीचं लक्षण मी तुम्हाला सांगितले. सर अनुवंशिकता आहे का, किंवा या व्याधीमध्ये ना की वेदना नसतात, पेन नसतात पेशंटला, तर मग पेशंट याकडे दुर्लक्ष करतात, तर या दुर्लक्षितपणामुळे त्यांना पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? हां, आत्ता पहिलं जो आहे तो अनुवंशिकता, याच्यामध्ये 100% अनुवंशिकता असते. पण आत्ता येणारे सगळेच त्वचा स्वित्र जे आहे ते अनुवंशिकनंच होतात काय, तर नाही. एक 30%, 20 ते 30% लोकांना अनुवंशिक आजार असू शकतो. म्हणजे आई वडिलांना आहे, आजी आजोबांना आहे, तिकडच्या आजी आजोबांना म्हणजे वडिलांच्याकडच्या किंवा आईकडच्या, किंवा मामा मावशी आत्या काका हे इकडं, आणि तिकडचे आजी आजोबा आणि इकडचे आजी आजोबा. तर ह्या गोष्टींच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे की त्यांच्यामध्ये कुणामध्ये किंवा आपल्या पंजोबांच्यामध्ये वगैरे कुणाला होता का, आणि त्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये तो आजार आलाय का. तर हे एक जीन थ्रू पास होऊ शकतं. हेरिडिटी ह्या आजारामध्ये स्वित्र हा पकडला जातो, विटिलिगो हे होतं. हे 100% अनुवंशिक आहे. तर ते एक कारण आहे त्यातलं. म्हणजे मी जसं आता वेगवेगळी खाण्यापिण्यातली कारणं सांगितली किंवा आपल्या वागण्यातल्या चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा काही कारणं सांगितली, तसं अनुवंशिकता ह्या आजारामध्ये नक्की सांगितलेली आहे, आणि तो अनुवंशिक आजार हा घडू शकतो हे होतं. पण आत्ताच्या काळामध्ये आता मी बऱ्याच पेशंट्स आम्ही बघतोय की खूप चुकीच्या पद्धतीचा जो आहार चालला आहे, म्हणजे बेकरी प्रोडक्टसुद्धा जास्त प्रमाणात खाणं आहे. म्हणजे मी मागाशी सांगताना विसरलो, पण खूप प्रमाणात बिस्किटं खाणं, बेकरी प्रोडक्ट्स खाणं, आजकाल जे केकचे क्रीम्स आहेत किंवा पिझ्झा बर्गर खाणं, तर ही सुद्धा कारणं त्याच्यामध्ये आपण ह्या अति प्रमाणात खाण्यामुळे सुद्धा हे लक्षणं दिसू शकतात, हे होऊ शकतात. आणि दुसरं जसं सांगितलं की व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे, तर नॉर्मली काही वेळेला आपण जे सकाळचं जे कोवळं ऊन थोडंसं घ्यायला पाहिजे ते सुद्धा घेत नाही. हे कारण थोडंसं असू शकतं. म्हणजे तो काय सगळ्यांनाच तसं होतं असं नाही आहे, पण काही लोकांच्यामध्ये मात्र तसं जाणवून येतं की ऊन कमी खूप मिळतं. म्हणजे आजकाल आपण अपार्टमेंटमध्ये राहतात, लोक राहतात, ते बाहेर कुठल्या उन्हाची संपर्कच येत नाही. तर अशा लोकांच्यामध्ये सुद्धा ते घटक जे काही सूर्यापासून मिळणारे पाहिजेत तर ते मिळत नाहीत. तर त्यामुळं सुद्धा हे जे त्वचेला जे एक ऊर्जा मिळते तर ती मिळत नाही, त्यामुळे ते स्वित्रसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर अनुवंशिकता हे त्यातलं महत्त्वाचं कारण नक्कीच आहे. हे आहे. सर श्वित्र म्हणलं की समाजामध्ये गैरसमज आहेत ते तर आहेच, परत श्वित्रामुळे रुग्णाच्या मानसिकतेवर खूप जास्त परिणाम आपल्याला बघायला मिळतो. हो. आणि समाजामध्ये अशा पेशंटला खूप डावललं जातं की म्हणजे बहिष्कार टाकण्यापर्यंत गंभीर स्थिती होती अगोदर. तर आत्ता पण ते प्रमाण आहे का, किंवा यावर काय म्हणजे आयुर्वेदातून कसा दृष्टिक्षेप आपण टाकाल? हां, नाही, मी आता जसं सांगितलं की काही कारणं अशी सांगितलेत की ज्यामुळं पूर्वीच्या काळात थोडेसे खूप गैरसमज होते, पण आत्ताच्या काळात मॉडर्न युग आहे, सायन्स आपल्याला माहीत आहे, आणि आयुर्वेदिक हे सुद्धा सायन्स आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतलं कुठलंही शास्त्र असं नाही आहे की ते सायन्स नाही आहे असं नाही आहे, कारण त्यांनी सगळ्या गोष्टीच परफेक्टली सांगितलेल्याच आहेत. कुठल्या कारणामुळं काय घडतंय हे होतंय. तर त्यामुळं त्वचारोग हा खाण्यापिण्यातून आणि वागण्या बोलण्यातून होणारा जास्त आजार आहे. तर त्यामुळं ह्या आजारामध्ये सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो की ह्याच्यामध्ये कुठलंही त्याच्यावर बहिष्कार टाकण्यासारखं किंवा हे करण्यासारखा हा आजार नाहीच आहे हे होतं. म्हणजे जसं आता मधल्या काळात लेप्रसी म्हणजे कुष्ठ हा आजार आला, आणि ते जरा शिवलं की मला हा आजार होईल, त्यामुळे त्या लोकांना बहिष्कार टाकला गेला. तर ते इन्फेक्शियस आजार होतं आणि ते एकमेकांच्यामुळं पास होऊ शकतं हे नक्की लक्षात आलं. त्याच्यावरची चिकित्सा आली, ते पेशंट बरे झाले, बरेचसेच हे गेले. तर योग्य वेळेला योग्य चिकित्सा लवकरात लवकर करून घेणे यातला एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे हे होतं. आता ह्याच्यामध्ये पेशंटला बऱ्याच वेळेला, आता जसं तुम्ही म्हटलं की मानसिकतेवर खूप परिणाम होतो, पण आता शेवटीला कसं असतं की डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना काउन्सिलिंग करू शकतो की बाबा हे काही आजार कुठलाही असा हे नाही आहे की तुम्हाला कुठलंही कॉम्प्लिकेशन, म्हणजे ह्या शरीरामध्ये तुम्हाला कुठलंही कॉम्प्लिकेशन होत नाही. फक्त कसं असतं की समाजामध्ये फिरत असताना हा डिस्कलरेशन झाल्यामुळे म्हणजे चेहऱ्यावर वगैरे पांढरपणा आला आहे, हातावर आला आहे, आणि आपण एखाद्या ठिकाणी चांगल्या एखाद्या कार्यक्रमाला गेलो आहे आणि तिथं बाबा थोडंसं अकोड फिलनेस होतो बऱ्याच लोकांना, आणि होणं साहजिक आहे हे असतं. पण आज समाजाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे जसं आपल्या सनातन संस्कृतीमध्ये बऱ्याचशाच प्रथा होत्या, म्हणजे पूर्वी स्त्री नवरा वारल्यानंतर सती जायची किंवा हे होतं, तर ते जसं बऱ्याच गोष्टीमधलं
समाज हा ॲक्सेप्ट करत चालला आहे की हे नाही आहे, हे चुकीचं होतं, हे होतं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये हे बदल अपेक्षित आहेत आणि लोकांच्या मानसिकतेतून तो निघून गेलेत असं मला तरी वाटतं. आणि आत्ता येणारे पेशंट अगदी सहज येतात आणि ते चिकित्सा घेऊन, बाबा सर हे बरं होतं तर आम्ही बरं होतोय. तर ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे की, आणि हे नक्की बरं होतं बऱ्याच पेशंट्समध्ये. फक्त आता कसं असतं की म्हणजे आता थोडंसं तुम्हाला पुढचं पण उत्तर देऊन ठेवतो, कारण काय होतं की काही पेशंटमध्ये शरीरामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात स्वित्र एकदम झटकन वाढतो आणि पूर्ण पांढरं होतं शरीर, किंवा अर्धवट पूर्ण हातच्या हात, पायाच्या पाय, किंवा शरीरामधला जवळजवळ 70% 80% ज्यावेळेला पांढरा होतो, तर हा याप्य किंवा असाध्याकडे, म्हणजे ह्याच्यावर खूपशी चिकित्सा नाही आहे असं आयुर्वेदामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. पण थोडे पॅचेस आहेत, थोड्या गोष्टी आहेत, तर त्या मात्र 100% बरे करता येतात. त्यामुळे ह्यातले 70% रुग्ण आपण योग्य चिकित्सा करून बरे करू शकतो. 30% ज्याच्यामध्ये असे काही खूप वाढले तर त्याच्यामध्ये खूपशी चिकित्सा आयुर्वेदामध्ये सुद्धा नाही. आत्ताच मी म्हणून तुम्हाला सांगितलं की, कारण मग फक्त त्या लोकांना थोडंसं मेंटली ते थोडंसं हॅरॅश होऊ शकतात, पण एकदा एक्सेप्ट झालं की काही होत नाही, हे होतं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये खूप जणांना आता मी बघतोय, त्यामुळे लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण सरांकडून श्वित्राविषयी, म्हणजे हेतू काय आहेत, कारणे काय आहेत, त्याचा मॉडर्न ॲस्पेक्ट काय आहे, त्याचा आयुर्वेदिक ॲस्पेक्ट काय आहे, ह्या सर्वांविषयी माहिती घेतली. तर आता शेवटी यावर चिकित्सा काय आहे किंवा कोणती औषध उपचार आपण यावर केले पाहिजेत हे सरांशी डिस्कस करूया. तर सर यावर आयुर्वेदिक उपचार पद्धती काय आहे? हां, आयुर्वेदामध्ये म्हणजे सगळ्यात, म्हणजे आता कसं होतं की मॉडर्न बऱ्याच वेळेला स्वित्राची जी चिकित्सा आहे ती थोडीशी लॉंगर आहे, म्हणजे दीर्घकालीन थोडंसं जास्त दिवस घ्यायला लागतात, लोक पण कंटाळतात. म्हणजे आता आजकाल माझ्याकडे असं झालं आहे की खूप दिवस आता मी चिकित्सा करतोय, आता 20 वर्ष झाली मी चिकित्सा करतोय, तर ह्या 10-12 वर्षांमध्ये खूपसे पेशंट येत आहेत. पण विशेषतः आत्ता थोडंसं मला एवढंच वाईट वाटायला लागलं आहे की लहान मुलांच्यामध्ये हा आजार खूप दिसतोय, हे होतं आहे. म्हणजे अगदी मी आता मागे जसं सांगितलं की 4 वर्षाची, 7 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची लहान मुलांच्यामध्ये खूप हा आजार आत्ता दिसतोय. कारण त्या खाण्यातील घटकांची कमतरता आहे, किंवा ते योग्य पद्धतीने खाल्लं जात नाही, किंवा आजकाल काहीतरी मिक्स करून खाल्लं जातं आहे. म्हणजे विरुद्ध आहाराचा परिणाम हा जास्त दिसतोय की काय, असं एक मला शंका वाटते. आणि लहान मुलांना सुद्धा आजकाल खेळणं कमी झालं आहे, स्ट्रेस वाढला आहे, शाळेचे काहीतरी ह्या गोष्टी झालेत, तर त्याच्यामुळे सुद्धा कदाचित असू शकतो. तर पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की खूपशा थोड्याशा खाण्यापिण्याविषयी योग्य जे मार्गदर्शन पाहिजे, आणि आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून तुम्ही खाण्यापिण्याविषयी मार्गदर्शन घ्यावं, म्हणजे ते योग्य राहील. की त्या मुलांच्यामध्ये काही कमतरता घडते का, तर हा एक भाग त्याच्यामध्ये नक्की बघितला गेला पाहिजे. चिकित्सेमधला पहिला जो भाग असतो तर तो काय असतो की जी काही कारणं, ज्या आजाराची जी कारणं आहेत तर ती बंद करणं. हे आत्ता जसं मी सांगितलं की दही खाणं, मीठ खाणं, मासे जास्त प्रमाणात खाणं, उडीद जास्त खाणं, गोड पदार्थ जास्त खाणं, विरुद्ध आहाराचा परिणाम, किंवा ही सगळी जी काही आत्तापर्यंत जी काही कारणं सांगितलेली आहेत. आता अनुवंशिक अशी काही कारणं आहेत की जी आपण टाळू शकत नाही, पण जी काही आपण खाण्यापिण्यातून, वागण्यातून, ह्याच्यातून जे काही होणारी आहार विहारात्मक कारणं आहेत ती नक्की बंद केली पाहिजेत. हे असतात जी कारणं, ही आजार घडण्यासाठी जी कारणं आहेत ती बंद केली गेली पाहिजेत पेशंटनी. आणि लहान मुलं असतील त्या पालकांनी त्यांच्याकडून करून घ्यावेत. आणि मला असं वाटतं की लहान मुलांना योग्य पद्धतीनं समजून दिलं तर बरीच मुलं खूप छान पद्धतीनं पाळतात, हे होतात. तर आज क्लिनिकमध्ये आम्ही बघतोय की लहान मुलं उलट छान पद्धतीनं पथ्य पाळतात. मोठी माणसं जशी पाळत नाहीत तेवढी छान हे आता मी बरा होणार ह्या आजारातून, इतकं ते छान हे ठेवून बरी आणि हे होतात. म्हणून पथ्यपालन करणं हे पहिलं भाग झाला. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये ह्या आजारामध्ये पंचकर्माचा सगळ्यात मोठा भाग आहे, हे असतात. आता जसं सांगितलं की काही डाग जे असतात कृमींच्यामुळे येतात, तर तसं काही प्रकारचे स्वित्रमध्ये सुद्धा काही कृमीसुद्धा एक कारण आहे, हे असतात. म्हणजे असे गोड पदार्थ आहेत किंवा त्याच्यामुळे सुद्धा कृमी निर्माण होऊन सुद्धा स्वित्र जास्त प्रमाणात निर्माण व्हायला लागलेत, हे असतात. तर लहान मुलांच्यामध्ये नुसतं एक जंताची गोळी घेतली म्हणजे सगळे जंत जातात असं नाही. आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जंत दिलेले आहेत. म्हणजे कफज कृमी दिलेत, पुरुषज कृमी दिलेत, हे दिलेत, असे 4 प्रकारचे वेगळे कृमी दिलेले आहेत. आणि त्यांच्या कृमींच्यामुळं सुद्धा हे आजार घडू शकतात असं माझं एक मत आहे. आणि त्या कृमींच्यावरची चिकित्सा करणं हा एक त्यातला पहिला भाग आहे, हे होतं. तर ते आहे. त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये आता बाकुची म्हणून एक वनस्पती आलेलं आहे, त्याचं चूर्ण किंवा त्याच्या गोळ्या हे जास्त प्रमाणात खूप त्याचा छान उपयोग होतो.
आता कसं असतं की कुठल्याही त्वचा रोगामध्ये रक्तशुद्धीकरण करणारी बरीचशीच औषधं आपण वापरतो. त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः महामंजिष्ठातील काढा म्हणून जो आला आहे तर तो आपण त्याच्यामध्ये वापरतो. तर बावचीचं चूर्ण हे उष्ण तीक्ष्ण असतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, काही औषधं मी सांगतोय पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे कृमीमधले सुद्धा काही औषधं, कृमी कुटार रस आहेत, विडंग चूर्ण आहे, हे आहे. तर त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर लावण्यासाठी सुद्धा खूप सारी औषधं ह्याच्यामध्ये आलेली आहेत. बाकूची तेल आलं आहे, हे आलं आहे. त्याच्यानंतर आपण कापसाचं बी उगाळून लावतो. काही जे लेप आलेले आहेत पावडर फॉर्ममधले तर ते गोमूत्रातून लावायला सांगितले. तर त्यामुळं आणि हे थोडा वेळ लावून उन्हात बसलं की बऱ्याच वेळेला ते थोड्याशा फोड्या येतात आणि फोड्या फुटून गेले की मग नॉर्मल कलर, त्याच्या त्वचेचा कलर आहे किंवा थोडासा काळसरपणा, त्या पांढऱ्या डागावर काळसरपणा यायला लागतो आणि नॉर्मल मग हळूहळू ते सगळं जुळत आलं की ते नॉर्मल कलरचं होतो. आणि झालेले बरेच पेशंट्स आहेत किंवा आपण त्या व्हिडिओमध्ये नंतर विशेषतः थोडेसे आम्ही त्याच्यामध्ये काही पेशंट बरे झालेले फोटोज पण टाकू, तर ते सुद्धा त्या सगळ्या लोकांना कळू देत की आजार पेशंट हा पूर्ण बरा होतो, हे होतं. आणि काही पेशंट खरेच प्रचंड अगदी खूप छान पद्धतीने पथ्य पाळून ते बरे झाले. त्यामुळे हे चिकित्सेच्या भागामध्ये मग खदीर अरिष्ट म्हणून औषध आहे, खदीर म्हणून औषध आहे, तर दॅट इज अ बेस्ट स्वित्रग्न औषध हे असतात. तर अशी खूप सारी आणि वेगवेगळ्या आजाराचा परिणाम म्हणून सुद्धा जे स्वित्र म्हणून आम्ही जे डायग्नोसिस करतो तर त्या आजारामधली सुद्धा खूप सारी औषधं वैद्य म्हणून आम्ही विचार करून त्याच्यामध्ये देतो आणि त्या पेशंटमध्ये खूप छान हे होतं. त्यांचं रुटीन जे काय आहे खाण्यापिण्याचं ते सगळं, त्यांचे वेळा पाळणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटला सांगतो, हे होतं. तर हे झालं शमन चिकित्सा. आता शोधन चिकित्सा, त्याच्यामध्ये पंचकर्म आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्या पंचकर्मामध्ये पहिलं जे आहे वमन, ह्यातला हा जो काही हा स्वित्र जो आहे तो कफप्रधान विकार आहे. कुठलंही त्वचारोग जो असतो तर ते तिन्ही दोषामुळे होतं, पण एक कुठला तरी दोष जो असतो तो प्रधानत्वान असतो. आणि त्वचारोगामध्ये स्वित्रामध्ये विशेषतः ह्या त्वचारोगामध्ये स्वित्राच्या तर तो कफप्रधानत्व आहे. त्यामुळं कफ शरीरातला जो आहे तो बाहेर काढला गेला पाहिजे. म्हणून मी सांगितलं की दूध, फळं किंवा दुग्धजन्य पदार्थ, दूध आणि फळं एकत्र खाणं ह्यांच्यामुळे सुद्धा हा स्वित्र होऊ शकतो. तर जो कफ आहे तर कफ प्रमाणात जास्त हे शरीरात साठलेला असतो आणि ते काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये वमन ही थेरपी सांगितलेली आहे. आता फक्त कसं असतात की खूप लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये आम्ही हे करत नाही, हे असतं. ते साधारणतः 9-10 वर्षानंतर हे पंचकर्म आपण करू शकतो वमनाचं. साधारणतः 55 ते 60 वयापर्यंत ज्यांची ताकद चांगली आहे त्यांच्यामध्ये आपण वमन ही थेरपी त्याच्यामध्ये देऊ शकतो, हे होतात. तर वमनाविषयी आपले काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की वमन कसं केलं जातं. तर औषधिक तूप आपण 5-6 दिवस देतो आणि ते सगळे दोष पोटामध्ये कलेक्ट करून घ्यायचे आणि एक दिवशी सकाळी लवकर बोलून त्याला तेल लावून शेक देऊन आपण ते दोष वेगवेगळे काढे देऊन हे देऊन अगदी इझी पद्धतीनं ते सगळे शरीरातून बाहेर पडतात. आणि वमन दिल्यानंतर मात्र औषधांची जी काही योजना आहे किंवा औषधं देत असताना त्याचा खूप छान फायदा होतो, हे होतो. असं आत्ता आमच्या बघण्यात आहे. आणि मग ती औषधं लगेच काम करायला लागतात, कारण ते आता जर सांगितलं ना की मेलॅनिन सिक्रेट होत असताना ते अडकून बसलेलं असतं कफ सगळा आणि ते पोचू देत नाही. आणि हे सगळं कलेक्ट करून आपण जर बाहेर काढलं तर हे औषध मग आपली लगेच लागू होतात आणि मेलॅनिन तिथंपर्यंत त्वचेपर्यंत जाऊन मग ते नॉर्मल स्किनचा कलर, त्याला रंग त्याचा यायला लागतो, हे होतं. म्हणून वमन एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते विरेचन थेरपीसुद्धा, म्हणजे जसं वमन आहे म्हणजे जास्त प्रमाणात जे कफ हे आहे ते बाहेर काढणं, पित्त जे काही जास्त प्रमाणात आहे ते संडासच्या मार्गातून ते बाहेर काढणं, विरेचन म्हणतो आपण त्याला. तर ते विरेचनसुद्धा ह्याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. किंवा काही प्रकारचे जे बारीक सारीक कृमी आहेत पोटामधले तर ते कृमीसुद्धा पोटातून बाहेर काढण्यासाठी हे विरेचन थेरपी केली जाते. ते पण निघून जातात त्याच्याबरोबर आणि पित्तदोष हा सुद्धा निघून जातो. तर ते एक महत्त्वाचं विरेचन आहे. काही पेशंटमध्ये आम्ही कृमिघ्न बस्ती म्हणून एक प्रकार केलेला आहे की इनिमा देतो आपण. महिन्यातून फक्त 3 किंवा 4 ते कृमिघ्न बस्ती दिले की वेगवेगळ्या पद्धतीचे जसे सांगितले कफज कृमी किंवा पुरुषज कृमी, हे सगळे कृमी मरतात किंवा ते कमी होतात शरीरातले आणि त्यामुळे स्वित्र बरं होण्यासाठी अजून त्याला फायदा होतो असं आम्हाला आमच्या बघण्यात आलं. त्यामुळे असे 3-4 महिने आपण एक 3-3 दिवसाचे असे जर कृमिघ्न बस्ती दिले तर बस्ती ट्रीटमेंटसुद्धा ह्यामध्ये खूप छान उपयोग होतो. बऱ्याच काही केसेसमध्ये स्वित्रामध्ये आपण त्यावर डायरेक्टली जलोका लावतो, हे होतात. काय पेशंटमध्ये लवकर काही प्रकारचे डाग जे आहेत ते लवकर जात नाहीत, हे होत नाहीत. तर त्याला आपण त्या ठिकाणी लीच ॲप्लिकेशन म्हणजे जलोका, तर तिथं जळू लावले गेले पाहिजेत.
तर त्या ठिकाणी जलोका लावल्यानंतर ते अशुद्ध रक्त निघून गेल्यानंतर तिथे नवीन चांगले म्हणजे जो त्वचेचा डाग आहे तो यायला लागतो आणि मग ते जुळून येतं. म्हणजे नॉर्मल मग त्वचेचा डाग येऊन जातो. फक्त आता कसं असतं की ह्याची जी चिकित्सेचा कालावधी जो असतो, काही पेशंट आमच्याकडचे जे आहेत ते 4 महिन्यात पण बरी झालेत, काय पेशंटला 6 महिने लागलेत, काय पेशंटला 9 ते 10 महिने पण लागलेत आणि काय पेशंट 1.5 2 वर्षसुद्धा हे असतात. कारण ते प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाच्या चिकित्सेचा कालावधी हा खूप वेगवेगळा येऊ शकतो आणि त्याची व्याप्ती किती आहे त्या आजार म्हणजे ते किती प्रमाणात पसरले त्याच्यावर सुद्धा ह्याचा कालावधी आपल्याला लागतो. त्यामुळं शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा आणि पथ्य म्हणजे पथ्य व्यवस्थित पद्धतीनं पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या आजारामध्ये जर पथ्य पाळलं नाही तर ह्या आजारामध्ये रिझल्ट्स ह्याच्यामध्ये खूप चांगले येत नाहीत असं माझं एक आत्तापर्यंत बघणं आहे. म्हणजे जे पेशंट पाळत नाही आहेत तर त्यांच्यामध्ये रिझल्ट्स किती औषधं दिली तरी ते रिझल्ट्स येत नाहीत असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे हे आहे. तर त्यामुळं खूप छान पद्धतीनं पथ्य ह्याच्यामध्ये पाळलं गेलं पाहिजे. आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण श्वित्र या व्याधीविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच चिकित्सा म्हणजे आपलं जे रुटीन लाईफस्टाईल आहे किंवा आहार विहार आहे त्याचा देखील परिणाम श्वित्र या व्याधीशी आहे. त्यामुळे आपण आहार विहाराचं पण पालन केलं पाहिजे. आणि सरांनी खूप छान पद्धतीने जो श्वित्राविषयी समाजामध्ये जो गैरसमज आहे किंवा वेगवेगळ्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याविषयी पण जे काही माहिती सांगितली त्यावरून तो गैरसमज नक्कीच दूर झाला असेल. फक्त त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की हा संक्रमिक आजार नाही आहे, म्हणजे एकमेकांच्यामुळं पसरत नाही. म्हणजे हा एक तर थोडासा पूर्वी वाटायचा की त्यांना मला पण होईल का त्याच्याशी संपर्कात राहिल्यामुळं, तर तसा ह्याच्यामध्ये कुठलंही काही त्वचारोग आहेत की जे संक्रमण होतात एकमेकांच्यामुळं, पण श्वित्र हा संक्रमिक आजार नाही हे आहे. म्हणजे ते एकमेकाच्या सहवासात राहिल्यामुळे एकमेकांच्या ह्याच्यामध्ये झाल्यामुळं तर तो कुठंही हे होत नाही. ज्याचे कारणं ज्याच्यामध्ये जर जास्त झाली तरच ते होतो, नाहीतरी हा आजार एकमेकांच्यामुळं अजिबात होत नाही. त्यामुळे सामाजिक ह्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण श्वित्र या व्याधीविषयी सरांकडून सविस्तर माहिती घेतली. हेतू, कारणे, लक्षणे काय आहेत आणि त्याच्या चिकित्सेविषयी पण सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितले. तर या सर्व माहिती देण्यासाठी मी सरांचे आभार मानते. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण सरांकडून श्वित्र या व्याधीबद्दल सविस्तर माहिती घेतली. हेतू, कारणे, लक्षणे आणि त्यावरील चिकित्सा याबद्दल सरांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि शेवटी तुम्हाला काही त्वचा विकार आणि अन्य व्याधीविषयी शंका असेल किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकशी संपर्क साधू शकता. अन्य व्याधीविषयी चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटूया. धन्यवाद.